नमस्कार. आपल्या ट्रेडर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 25 वर्षाच्या आशिष आणि त्याच्याच 45 वर्षाच्या भविष्यातील स्वतःमधील एक प्रेरणादायी संवाद. जीवनातील आर्थिक निर्णय, गुंतवणूक, टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम याचे महत्त्व समजून घेणारी ही छोटी पण प्रभावी गोष्ट. 25 वर्षाचा आशिष म्हणतो, तू घेतलेला सर्वात मोठा आर्थिक निर्णय कोणता? 45 वर्षाचा आशिष म्हणतो, लवकर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू करणे. सुरुवातीला काही चुका झाल्या, पण त्या चुकांमधून खूप काही शिकलो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे पैसे माझ्यासाठी काम करू लागले. 25 वर्षाचा आशिष म्हणतो, म्हणजे कंपाऊंडिंगचं रहस्य योग्य शेअर्स निवडण्यात आहे का? तेव्हा 45 वर्षाचा आशिष म्हणतो, नाही. कंपाऊंडिंगची खरी ताकद योग्य शेअर्सपेक्षा वेळेत असते. तुझी गुंतवणूक जितक्या जास्त काळ टिकून राहते, तितकी कंपाऊंडिंगची जादू अधिक प्रभावीपणे काम करते. 25 वर्षाचा आशिष म्हणतो, माझी चूक नेमकी कुठे झाली? तेव्हा 45 वर्षाचा आशिष त्याला सांगतो, मी अशा गोष्टीवर पैसे खर्च केले ज्या दिसायला आकर्षक होता, पण त्याची किंमत कालांतराने कमी होत गेली. म्हणजेच त्या असेट नव्हत्या, तर त्या लायबिलिटीज ठरल्या. श्रीमंती फक्त जास्त कमवण्यात नसते, तर ते पैसे कुठे खर्च करायचे आणि कुठे गुंतवायचे हे समजण्यात असते. 25 वर्षाचा आशिष विचारतो, तू दरमहा किती बचत करत होतास? तेव्हा त्याला 45 वर्षाचा आशिष सांगतो, मी माझ्या उत्पन्नातील फक्त 10 ते 15% बचत करत होतो. त्यावेळी ती रक्कम खूप वाटायची, पण आज मागे वळून पाहताना वाटतं की थोडी अधिक बचत करून ती योग्य ठिकाणी गुंतवली असती तर परिणाम आणखीन चांगले मिळाले असते. 25 वर्षाचा आशिष पुन्हा विचारतो, तुला कोणत्या आर्थिक निर्णयाचा सर्वात जास्त पश्चाताप झाला? तेव्हा 45 वर्षाचा आशिष त्याला सांगतो, मी टर्म इन्शुरन्स घेण्यास उशीर केला. आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेली माणसं असतात, त्यामुळे त्यांचे संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असते. मग 25 वर्षाचा आशिष त्याला म्हणतो, तू मेडिक्लेम घेण्यास उशीर का केला? तेव्हा 45 वर्षाचा आशिष त्याला सांगतो, कारण त्याचं महत्त्व मला वेळेवर समजलं नाही, पण एक मोठा वैद्यकीय खर्च, अनेक वर्षाची बचत एका क्षणात संपू शकतो. मेडिक्लेम हा फक्त विमा नसतो, तर आपल्या बचतीचे संरक्षण करणारी एक मजबूत ढाल असते. 25 वर्षाचा आशिष मग विचारतो, जर हे मी सगळं आधीच केलं असतं तर काय झालं असतं? तेव्हा 45 वर्षाचा आशिष त्याला सांगतो, मग माझं एक सुंदर भविष्य असतं. मी जास्त गुंतवणूक केली असती, अनावश्यक खर्च कमी केला असता आणि वेळेवरच टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम घेतला असता, तर आज माझ्याकडे अधिक संपत्ती, अधिक आर्थिक सुरक्षितता आणि मनशांती असती. छोट्या निर्णयानेच मोठे भविष्य घडत असतं. मग 25 वर्षाचा आशिष त्यावर विचारतो, मग आजपासून मी नेमकं काय सुरू करायला हवं? तेव्हा 45 वर्षाचा आशिष त्याला सांगतो, तू नियमित गुंतवणूक सुरू कर. टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम घे. लायबिलिटीपेक्षा असेटला प्राधान्य दे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेला तुझा आर्थिक भागीदार बन. कारण वेळ आणि कंपाऊंडिंग मिळूनच मोठी संपत्ती निर्माण करायला मदत करते. 25 वर्षाचा आशिष अजून पुढे म्हणतो, आज घेतलेला एक छोटासा आर्थिक निर्णय उद्या तुला एक उत्तम भविष्याकडे घेऊन जाऊ शकतो. जितका जास्त वेळ तितका जास्त परिणाम. कंपाऊंडिंग घाई करणाऱ्यांना नाही, तर संयम ठेवणाऱ्यांना बक्षीस देते. शिका, गुंतवणूक करा आणि शहाणपणाने प्रगती करा. आपल्या ट्रेडर मराठी हे तुमच्या आर्थिक शिक्षण आणि व्यावहारिक ज्ञानाचे मार्गदर्शक आहे. प्रगतीच्या मार्गावर राहण्यासाठी आम्हाला फॉलो